चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली आणि ज्याची भीती होती तेच घडलं. नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना. वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा नालासोपाऱ्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा केक खाल्ल्यानंतर 7 ते 8 जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आणि त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्याला येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. या कार्यक्रमासाठी समोर आलेल्या चामुंडा डेअरी येथील केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली, मात्र केक खात असताना त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे हा केक खाल्लेल्या काही जणांची त्यानंतर प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येतं. या दुर्घटनेनंतर 7 ते 8 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीनं विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. केकमध्ये मृतपाल आढळणं आणि त्यानंतर केक खाल्लेल्या व्यक्तींची प्रकृती बिघडणं यामुळे कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली. मात्र संबंधित व्यक्तींची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे केक खाल्ल्यामुळे सगळ्यांची प्रकृती बिघडली आहे का याची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे. काल संध्याकाळी साधारणपणे 8 वाजताच्या दरम्यान विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये 11 पेशंट आले टोटल. त्याच्यामध्ये 7 मुलं आहेत आणि 4 ॲडल्ट्स आहेत. संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्यांच्या घरी काही वाढदिवस होता आणि वाढदिवसासाठी त्यांनी केक आणला होता. तर त्या केकमध्ये पाल सदृश्य काहीतरी होतं आणि ते खाल्ल्यानंतर म्हणजे तो केक खाल्ल्यानंतर त्यांना अचानकपणे उलटी, मळमळ, डोकंदुखी अशी लक्षणं सुरू झाली. म्हणून संध्याकाळी 8च्या दरम्यान हे रुग्ण विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांची त्वरितच ट्रीटमेंट करण्यात आली. त्याच्यानंतर क्लिनिकली आता पेशंट स्टेबल आहेत. अतिदक्षता विभागात किती या ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची परिस्थिती कशी आहे? अतिदक्षता विभागामध्ये साधारणपणे 3 ते 4 पेशंट ॲडमिट आहेत आणि आता त्यांची कंडिशन चांगली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नालासोपारा.